नक्कीच पक्षश्रेष्ठीचे देवेंद्र फडणवीस साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि आमच्या नेते किरणताई महल्ले, प्रवीणभाऊ पोटे आणि नवनीतताई राणा या सर्वांचे मी आभारी आहे. कारण आम्हाला नितीन दांडे सरांनी उमेदवारी देताना सांगितलं की या लोकांनी विश्वास ठेवला आणि माझ्यासारख्या नवख्या तरुणाला या प्रभागामध्ये संधी दिली. त्या संधीचं सोनं करण्यासाठी मला नागरिकांनी, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि सर्व युवकांनी जे सहकार्य केलं, कारण निवडणूक ही त्यांनीच हातात घेतलेली होती. त्यामुळे निवडणुकीत ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्या दिवशीच लक्षात आलं होतं की आपण या प्रभागामध्ये निवडून येणार आहे म्हणून. आता काय विजन आहे पुढचं? आता पुढलं विजन या प्रभागामध्ये दरवर्षी विकासाचं काम आणि दररोज नागरिकांसाठी आम्ही एक वेगळ्या योजना कशा पद्धतीने आणता येईल आणि नागरिकांसाठीच काम करायचं आम्ही आधीपासून ठरवलेलं आहे. त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने काम करू. पक्षश्रेष्ठींचे आमच्यावरती जे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिलेले आहे त्या पद्धतीनेच या प्रभागामध्ये विकासाचं अजेंडा आम्ही राबवू. पालकमंत्र्यांचे खूप लाडके उमेदवार होते तुम्ही. खरंच आहे, कारण बावनकुळे साहेबांचा खूप चांगला म्हणजे खूप प्रतिसाद, म्हणजे खूप विश्वासार्ह कार्यकर्ता म्हणून मी आहे अमरावतीमध्ये. आणि साहेबांचे म्हणजे 8 वर्षापासून साहेबांनी जेव्हापासून मला वेगळ्या पद्धतीने काम करायला लावलं त्या पद्धतीने मी प्रभागामध्ये काम करतो आणि त्यांच्यामुळेच या प्रभागामध्ये 18 कोटी रुपयाचा मी निधी आणू शकलो निवडणूक लढायच्या आधी. आणि 18 कोटी रुपयांची विकास कामं या प्रभागामध्ये मी केलेले आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.